भू नकाशा म्हणजे विलेज मॅप ज्याला म्हणतात किंवा गाव नकाशा आपण ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा याबाबत आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। गाव नकाशा आपण ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा, तर चला ही जी तिसऱ्या नंबरची लिंक आहे आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचे। तर इथं मी क्लिक केलंय। तर हे बघा, हे जे आहे आपला भू नकाशा, ही भू नकाशाची महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे आणि बघा इथं स्टेट आपल्याला महाराष्ट्र दिसतोय। त्याच्यानंतर हे महाराष्ट्रासाठी बघतोय म्हणून इथं महाराष्ट्रच आहे। आणि जर तुम्ही ग्रामीण क्षेत्रातील असाल तर तुम्हाला हे रुरल सिलेक्ट करायचे आणि जर शहरी भागात असाल तर तुम्हाला अर्बन सिलेक्ट करायचे। तर याच्यामुळे तुम्ही ग्रामीण आणि शहरी भागातले गाव नकाशा पण तुम्ही डाउनलोड करू शकतात। आता समजा इथं मी अर्बन सिलेक्ट केला तर मग इथे बघा तुम्हाला हे अहमदनगर आणि जे काय तुम्हाला पाहिजे असेल त्या, आता मी जळगाव बघतोय, त्याच्यानंतर चोपडा माझा गाव आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। आणि हे बघितल्यानंतर हे बघा तुम्हाला इथं सर्वे नंबर टाकायचा आणि ते तुम्ही सर्च केलं तर तुमचा जो सर्वे नंबर आहे तो तुम्हाला इथं पाहायला भेटेल। आता मी अर्बनचा एक आपण बघूया। चला, मला अर्बनमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पाहायचं आहे। पुणे जिल्ह्यातला गाव नकाशा आंबेगावमध्ये, आंबेगावमधल्या चिंचोली गावाचा नकाशा पाहायचा आहे, विलेज मॅप। आणि इथं आपला जो सर्वे नंबर आहे तो टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे। हे बघा, सर्च केल्यावरती हे जे आपल्याला कलरमध्ये दिसतंय तर हा जो आपला शेत आहे किंवा तुमची जमीन आहे ती आपल्याला इथं कलरमध्ये ही आपल्याला दाखवली गेलेली आहे। आणि हे सगळं केल्यानंतर आता आपल्याला याची डाउनलोड करायचं आहे, तर मॅप रिपोर्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर जसंच आपण मॅप रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर बघा दुसऱ्या ब्राउझरमध्ये हा आपला जो मॅप आहे तो आपल्याला पाहायला भेटेल। आणि इथं बघा कॅटेगरी रुरल डिस्ट्रिक्ट पुणे, आंबेगाव, विलेज, चिंचोली, आणि या प्रकारे आपण हे जे 369चा जो आहे तो विलेज मॅप आपण काढलेला आहे। तर तुम्ही इकडनं ते डाउनलोड पण करू शकतात किंवा शो PDF रिपोर्ट PDF ह्याच्यावर क्लिक करून आणि ते डाउनलोड करू शकता। तर हे बघा, हे तुमचा जो विलेज मॅप आहे आणि याला इथं तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा इथं प्रिंट पण करू शकता। तर चला मी इथं डाउनलोड करून घेतो। हे बघा प्लॉट रिपोर्ट। आणि या प्रकारे आपण महाराष्ट्रातले कोणत्याही जिल्ह्यातला आपला जो जमीन असेल तर त्या जमिनी संदर्भात आपण हा गाव नकाशा आपण डाउनलोड करू शकतो।